रडतो. नको नको. बाई, काय म्हणावं याला तिला? एवढं सगळं झालं तरी मी भाऊजींना अजून शर्यतीत ढकलू राहिली ही. कशी हो अशी एवढी उलट्या काळजाची कशी ही? म्हणजे नवऱ्याची काही काळजी आहे की नाही तिला? एवढं होऊन बी पुन्हा शर्यतीत ढकलू राहिली भाऊजींना. मी असले असते ना, मी तर शर्यतीचा श बी काढला नसता. नाही, मी मुळात ना भागच घेऊ दिला नसता म्हणा. पण ही लती ना लय हुशार निघाली. तिनं बरोबर पाहिजे तसं वळवून घेतलं सगळं. तिला माहित होतं तुम्ही आणि आप्पा तर काही शर्यतीसाठी सहजासहजी तयार होणार नाही, आणि आप्पांच्या समोर तर तिची डाळ शिजलीच नाही. म्हणून बरोबर तिनं तुम्हाला पूजेची स्वप्न दाखवली. भाऊजी ढाल घेऊन घरी आले असं चित्र डोळ्यापुढं आणायला लावलं. मला काय वाटतं, ह्याचा सगळा दोष तुला देत नाही मी माय, पण तुझ्या बोलण्याचा परिणाम होतो, जो माझ्यावर झाला आणि आभ्यावर पण झाला. नाही तर काय, तूच भाऊजींना हरभऱ्याच्या झाडावर चढवलं. तू फूस लावली त्यांना शर्यतीसाठी. मी असं काही केलं नाहीये. का आता लते गेली कित्येक वर्ष गावात भरती ही शर्यत. भाऊजींनी कधी भाग घेतला नाही, मी याच वर्षी का बरं? तुला त्या दौलतला नडायला आवडतं, कारण तुझ्या मनात दौलत बद्दल आकस आहे. तो आहे, मी मान्य करते, पण मामी अगं पण त्याची किंमत माझ्या घरादाराला कायला चुकवायला लावती तू? पण मामी मी असं कायला करेन? अहो तो दौलतच का नको ना बोलू काही माय. आता एक तर माझं डोसकं ठिकाणावर नाही, माझं लेकरू दरदाकट होईपर्यंत माझं चित्त ताऱ्यावर नसल. मग मी काहीतरी तुला उन दुन बोलन, मग तुझ्या मनाला लागल आणि नको नको ते पाप माझ्या पदरात नको. पुढचे काही दिवस मला काही सांगू नको. हव्या काय हवंय का तुला? पाणी देऊ? नाही नाही भाऊ. हालचाल करायला पाहिजे. मी करते ना स्वयंपाक, तुम्ही आराम करा मामी. तू नको ना ग बाई ठरवू सगळं या घरातलं. मी आहे ना अजून जिवंत. मामी हॅलो हॅलो मिस. म्हणते का मी वेगळा आवाज काढून माझंच नाव सांगते रे बाबा. सांगतो तिला सगळं. बरे आहेत का भाऊजी? डबा आणलाय मी. तुम्ही आणला? हा मग लती नाही आली. काय आलं? तुम्हाला ऑटोग्राफ द्यायला का? चला गरम गरम खाऊन घ्या. आत्याबाईंनी मला सांगून पाठवलंय, सगळा डबा संपवायला लाव, घरी परत आणू नको. लती भाऊजी
थोडे दिवस न विसरा जरा लतीला. आत्याबाईंनी चांगलं झापलंय तिला. ती नाही यायची आता इथं. त्यांनी सांगितलंय जोवर तुम्ही बरे होत नाही तोवर तुमच्याशी बोलायचं बी नाही आणि भेटायचं बी नाही. बोलायचं नाही? असं कसं नाही बोलणार वहिनी? बायको आहे ती माझी. फोन द्या तुमचा. नाही भाऊजी, मी नाही देऊ शकत. आत्याबाईंना कळलं का मी दिला फोन तर मला ओरडतील त्या. वहिनी काय? नको, सॉरी. तुम्ही हे खाऊन घ्या बरं. मी बाहेर थांबते. तुम्ही एवढं संपवा. बाबा ते ऑटोग्राफ माझा जीव वाचवला. मी कधी फोन केला होता तुला? काय येडीबिडी झाली काय तू? आता तर उलट मला तुझ्यावर संशय येतोय. म्हणजे आमच्या घरातल्या नोकरांना हाताशी धरून तुला दौलतरावांना अडकवायचं असं? कृपा करून दौलतरावांना त्रास देऊ नको. हा प्लीज कॉपरेट. आबा आता काय करायचं? म्हणजे तुम्ही लतिकाला काढायला सांगितलं होतं ना? नाही 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 नाही, हे असं नाही आपण काढू शकत. म्हणजे त्या पत्रकारांना कुठून खबरा लागतात देव जाणे. कोण पिन मारतं कळायला मार्ग नाही. आणि ती हे जे काय करू शकली ना ते केवळ एका योजनेमुळे. आणि ती योजना म्हणजे महिला सबलीकरण. काय सज्जनराव? हो ना. तुमच्या स्कीममुळे महिलांना सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग मिळालं आणि फिटनेसचं महत्त्व देखील कळालं. हे खूप चांगलं झालं. झालं ना सगळं चांगलं? हा मग हे सगळं छापा. कळू द्या लोकांना की आम्ही फक्त बोलत नाही तर करून सुद्धा दाखवतो. अरे लतिका, हे बाळा ये ये ये. चल लतिका. पण माहिती म्हणून तुला सांगते, तू नको भेटू त्याला. नाही तर तो नाही लवकर बरा व्हायचा. त्याला घरी यायची ओढ लागली पाहिजे. शर्यतीसाठी मैदानात जायची नाही. कळतंय का? माय हात जोडते मी तुझ्या समोर. थोडं सहकार्य कर माय मला. मामी आहो तो स्ट्रॉंग आहे. अगं तो स्ट्रॉंग आहे पण तो हट्टी पण आहे. आणि शर्यतीच्या हट्टापायी जर तो स्वतःला स्ट्रॉंग करत असेल तर ते नकोय मला लते. तू एक काम कर, तू त्याला तुझी शपथ घाल आणि त्याला म्हणा शर्यतीत भाग घ्यायचा नाही. जमल? पण मामी जर शपथ घालायची असेल तर त्यासाठी भेटावं लागल ना. तू जर हे करणार असशील तरच भेट. एकदाच. उद्या सकाळी जाय तू नाश्ता घेऊन. मामी